बोरामणीत श्री प्रभू रामचंद्र कलशाची गावातून सवाद्य मिरवणूक संपन्न। बोरामणी येथील लाल मारुती मंदिरापासून प्रमुख मार्गावरून श्री प्रभू रामचंद्र मंदिर कलशाचे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील सुवासिनी महिला जलकुंभासह या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। यावेळी बाजार समितीचे माजी संचालक केदारलिंग विभूते, सोमनाथ पटणे, उद्योजक शिवराज विभूते, प्रकाश आवटे, राजकुमार राठोड, रवी राठोड, भीमा पवार, रमेश सोनटक्के, बाबा चव्हाण, भगवान चव्हाण, शंकर विभूते, पिंटू गाडेकर, युवराज विभूते, कैलास राजगुरू, सिद्धराम कचरे, शकुंतला आवटे, प्रयागा गाडेकर, महेश बिराजदार यांच्यासह अन्य उपस्थित होते। यामध्ये जे सर्व सामील झाले आमचे बोरामणीचे बदली मंडळ, शिवबदली मंडळ, गावातील सर्व नागरिक, प्रतिष्ठित नागरिक सर्वांना तुकाराम आवटे, राहणार बोरामणी। राम मंदिर जे आहे ते अयोध्येला आम्ही जाऊन आलो। आम्हाला फार अशा प्रकारची चिंता होती राम मंदिर गेलं, परंतु आता जे काही राम मंदिरची स्थापना झालेली आहे त्याचा पाहून आम्हाला खूप आनंद झाला। इथं पण राम मंदिर होणार आहे आणि त्याच्याबद्दल भूमिपूजन झालेलं आहे। हे सगळे सहकारी राम मंदिर उभा करणार आहेत। राम म्हणजे आपलं जीवन आहे। रामाशिवाय एकही शब्द बोलता येत नाही, वागता येत नाही। आणि रामायण हे जे आहे ते शतकोटी रामायणामधनं एक आपल्याला थोडं मिळालंय भाग। त्याच्यातलं जे रामायण आहे त्या रामायणामध्ये आम्हाला फार आवड आणि गोडी आहे। त्याच्यापासून आम्हाला सुख शांती मिळाली। राम म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष आमचं आत्मा आहे असं वाटतं। म्हणून आमचा परिसर, आमचं गाव सगळं राममय झालेलं आहे आणि रामामुळे आमची सगळी काय अशाची प्रगती झालेली आहे। मंदिराची प्रगती झालेली आहे। राम म्हणजेच सर्वांचं जीवन झालेलं आहे। रामाबद्दल आम्हाला अतिशय बोलायचं वाटतं पण आता सुचत नाही। म्हणून रामांची इथं उभारणी करणार आहेत हे पाहून आम्हाला फार आनंद झाला। आज हा सोहळा बघायला मिळाला, अतिशय आनंद झाला। असंच वरती आणि समृद्धी व्हावी। आणि सगळ्यांनी आमचं महिला मंडळ सुद्धा आम्हाला खूप साथ देते। महिला मंडळांच्या मनामध्ये अतिशय रामाबद्दल प्रेम आहे। रामाचे सगळे भक्त आहेत। जवळजवळ बोरामणीतच सगळं राममय होऊन गेलेलं आहे। बोरामणीत सगळीकडे कुठलाही भेदभाव नाही। कुठलंही मंदिर असो, महादेव मंदिर असो, दत्त मंदिर असो, विठ्ठलाचं मंदिर असो, सगळ्या मंदिरामध्ये, हनुमान मंदिर असो, सगळ्यामध्ये आणि रामायचं कुणालाही अशा प्रकारचं आणि अडथळा वाटला नाही की रामाबद्दल कुणाला शंका आली नाही। मध्ये रामनवमीचा सप्ताह झाला, 5-7 दिवस अशा प्रकारचा सप्ताह केले, अतिशय सुंदर झाला। ते भूमिपूजनाचा सप्ताह होता। आणि हे बघा, राम जे होते खरं सांगायचं म्हणजे यांनी सांगा म्हणले म्हणून सांगायला आले। आमचे रामप्रभू वनवासाला निघाले होते आणि वनवासाला निघाल्यानंतर सीतामाईच्या शोधात असताना बोरामणीला आले। त्यांचा एक नियम होता, महादेव मंदिरामध्ये
आणि महादेवाची पूजा केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. बरोबर आहे. आणि असा त्यांचा नियम होता. आणि इथं तर सगळं जंगल, त्यामुळं वस्ती थोडी होती. महादेव मंदिरामध्ये आत्ता हे जे दिसतंय महादेव मंदिर, पूर्वी काही नव्हतं. त्यांनी रामाने ती स्थापना केली, महादेवाची स्थापना रामाने केली. आणि तिथं आज जो तुम्हाला महादेव मंदिर मोठं दिसतंय, तिथं प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेली पिंड आणि प्रभू रामचंद्राच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्यावेळेला महादेवाची पूजा ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी केली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणले देवा माझा नमस्कार स्वीकार करून घ्या. त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान शिवांनी प्रगट झाले, त्या लिंगातून प्रगट झाले. बा रामानी म्हणजे रामाला ये असं म्हणलंय. बा रामानी म्हणल्यामुळं या गावाला बोरामणी नाव पडलं. प्रथमतः हनुमान चरणी वंदन करतो. आज आपल्या येथे श्री राम प्रभूचे अयोध्यातील कलश या कलशांचे महापूजा व गावातील मिरवणूक आपल्या प्रचंड गावातील सर्व सद्भक्त व सर्व समाजाचे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाज येथे एकजुटीने येऊन रामाची कलश पूजा केली व सर्वजण मिळून जयघोषात त्यांचं मिरवणूक झालं. आणि आपल्या सगळं भजनी मंडळ व महिला मंडळ यांचं पूर्ण सहभाग होतं. या गावात असे अनेक कार्यक्रम झाले. त्यात सर्व धर्माचे सर्व भक्तगण येतात व मोठ्या संख्येने येऊन आपली पूजा करून मनोभावे आपले पूजा अर्चना करून आशीर्वाद घेतात. एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो. आज अयोध्येमधून बोरामणीमध्ये जे कळस आलेलं आहे त्या कळसाचं गावातून सौवाद्य मिरवणूक काढून आज बोरामणी राममय झालेला आहे. या बोरामणी ग्राममध्ये सर्व धर्मीय लोक राहतात आणि रामावर अतिशय प्रेम. या गावामध्ये 500 वर्षापूर्वी, आज हजारो वर्षापूर्वीपासून आम्हाला सांगतात. आत्ताच ताईने म्हणल्याप्रमाणे रामकट्टी महादेव मंदिर इथं आहे. या महादेव मंदिराचं जे कट्टा आहे तिथं कट्टा करून रामाने त्यावेळेस सीतेचं हरण केल्यानंतर, राम शोधाला गेल्यानंतर सीतेला, त्यावेळेस इथं रामाचा मुक्काम म्हणून दररोज महादेवाच्या पिंडीचं पूजा केल्याशिवाय त्यांनी अन्नग्रहण पाणीग्रहण करत नव्हते. ते पिंडीचं स्थापना करून बोरामणीला मग ते आत्ता ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्या पिंडीतून शिवाचं रूप धारण करून शिवानी त्यांना बा रामणी म्हणजे हे गावाचं नाव त्या ह्याच्यावरून बोरामणी हे पडलंय. त्याचप्रमाणे आज अतिशय आनंद होत आहे की आपल्या देशात 550 वर्षाच्या पूर्वी जे राम मंदिर उद्ध्वस्त होऊन तिथं वेगळ्या पद्धतीनं अराजक माधवून राम मंदिर उद्ध्वस्त करण्याचं जे काम केलं होतं ते पूर्णत्वास 550 वर्षांनी नेलं आणि ते आज अयोध्येमध्ये पूर्ण होऊन 22 जानेवारीला श्रीराम लल्लाचं प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. हे ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने रावणाचं वध केलं त्यावेळेस आतापर्यंत दिवाळी साजरी होते, तसं आपल्याला रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर पूर्ण देशामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि बोरामणी गावामध्ये आम्ही दिवाळी साजरा करणार आहोत. त्या दिवशी आमचा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आम्ही त्या भागामध्ये, ह्या रामकट्टी महादेवाच्या परिसरामध्ये रामाच्या हातून ह्या गावाला येऊन इथं मुक्काम झालं. इथं आम्ही जन्मलो, आमचं भाग्य आहे. ह्या गावातून आज अयोध्येमधून आलेलं जे कळस होतं, गावातून भव्य मिरवणूक आज सर्व जाती धर्माचे लोकांनी, हिंदू मुस्लिम पूर्ण सर्व धर्मीय लोकांनी सहभाग नोंदवून बहुसंख्य लोकांच्या माध्यमातून गावातून रामाच्या प्रतिमेचं कळसाचं पूजन करून गावात घरोघरी लोकांनी दर्शन घेऊन आरती करून गावातून सौवाद्य मिरवणुकीने मोठ्या उत्साहात
या कळसाचं स्वागत करण्यात आलं आणि बोरामणी येथे आज बोरामणी गावामध्ये राम मंदिर उभारण्याचं काम सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्याचं एक संकल्प तयार केलेला आहे, करायला चालू केलेला आहे। आज 22 तारखेला रामलल्लाचं प्रतिष्ठापना ज्या दिवशी तिथं अयोध्येमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे बोरामणीमध्ये राम मंदिर निर्माण करण्याचं काम बोरामणी ग्रामस्थांतर्फे करायचं ठरवलेलं आहे। त्याच पद्धतीनं आम्हाला अतिशय आनंद होत आहे। सर्व भागातील लोक आले, सर्वजण येऊन रामलल्लाचं दर्शन घेतले आणि अतिशय महिलांचं कौतुक करावं असं वाटतंय। 2-3 तास मिरवणूक चालली होती, त्यांच्या डोक्यावर कळस होतं। एक भक्तिमय वातावरणामध्ये महिला भगिनींनी जे 3 तास मिरवणुकीत रामलल्लाच्या नामस्मरणानं जय घोषानं बोरामणी गावाला प्रदक्षिणा घालून बोरामणी गावामध्ये रामलल्लाच्या इथून अयोध्येतून आलेल्या कळसाचं सर्व लोकांनी हरिभजन आज सर्व मंदिरातील भाविक भक्तांनी तसेच भजनी मंडळाच्या सर्व टाळ मृदंग भजनी मंडळाच्या भजनाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरण करून बोरामणी गावाला आज भक्तीच्या सागरात लोटून देण्याचं काम सर्व नागरिकांच्या माध्यमातून झालंय। असंच रामलल्लावर प्रेम करणारे त्यांना असंच आशीर्वाद देव। बोरामणी भागात संकट आलेलं, बोरामणी जिल्हा परिषद गट असू दे, तालुका असू दे, जिल्हा असू दे, महाराष्ट्र असू दे, असू दे, त्याच्यावरचं संकट दूर करू दे एवढंच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आणि रामलल्लाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून सर्व आलेल्या भाविक भक्तांचं मनोभावी जे आज येऊन सेवा केलात रामलल्लाचं त्याबद्दल सर्वांचं आभार कौतुक। त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू तुम्ही आलात, सर्व गावातल्या सर्व भागात फिरून तुम्ही गावची माहिती घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व भक्तिमय वातावरणाचं जे लेखाजोखा घेतला त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचा आभार व्यक्त करतो। तसंच सर्वजण कार्यक्रमाला आलात, सर्वांनी प्रसाद घेऊन प्रसादाची सोय केलेली आहे, प्रसाद घेऊन जावा असं पंच कमिटीच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि माझे 2 शब्द